नाही अगदी बरोबर. त्यानंतर फोनवर समितीमध्ये प्रमुख आहे. मग काय केलं दादा, मी काय केलं मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय काय केलं ते. आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना, सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डॉमेन मध्ये ड्राफ्ट टाकला. हरकतीत आल्यावर ते रेकॉर्डवर ते घ्यावे लागतात. त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतात ना, आपले नियमाने घ्यावे लागतात. मी सरळ सरळ सांगितलं तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे म्हणजे मला बोलता नाही हो दादा, असं नाही. आधारात होते वेगळा तुमचा शब्द मी तरी कधी खाली करू म्हणूनच म्हणतो तुम्ही यायला नव्हतं. मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो. मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत. त्यामुळे अडचण झाली ना. तर माझ्याकडे बघा, पहिल्यांदा आलोय मी. 2 वर्ष 1.5 वर्ष आंदोलन चाललंय. दादा मी आलो का कधी? तुम्ही वेळ द्या, तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या. मी तुम्हाला आता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे. उद्या पहिली बैठक तुम्ही कोण प्रतिनिधी पाठवा. उद्या बैठकीमध्ये आपण बारच्या आपले विषय सगळे स्वराज्य गिरीश महाजन साहेबांचं आपलं खत होतं मराठा कुंडी कायदा 2004चा त्याच्यात दुरुस्ती करायची. पण त्याला मी तुमच्या कानावर टाकून ठेवायला लागलं. त्यांना विचार वाटलं आधार लागून तो 57 लाख नोंदीचा आधार मिळाला आपल्याला. 57 लाख नोंदीचा आधार मिळाला. केसेस आंतरवालीकडे आणखीन मागे घेतल्या. एक मिनिट फक्त लिहून घेतो. ह्या मला विषय माहिती आहे. मराठी आणि कुणबीचा ना कायदा पारित करायला आधार पाहिजे होतो. 57 लाख म्हणजे मराठा कुणबी असल्याने मिळाला. आणि तुमची कायदा पारित झाली किती आधार लागून आणि हे केसेस ना केसेस पुणे ते सगळे सोयरे तुम्हाला पाठायचे ते लिहून तो मुद्दा पाहिजे. सगळे सोयरीत मुद्दा पाहिजे. सगळे सोयरी आणि 3 आंतरवाली मधल्या किंवा सगळ्या राज्यातल्या केसेस. लगेच घेतो म्हणजे 4 दिवसात त्याला झाले 9.5 महिने. इथं निर्णय झाला केलेत ना. मी सांगतो ना एक निर्णय मी सांगतो केसेसचं काय झालं दादा. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या हैदराबादचं गॅजेट राहिलं 4 नंबर. नाही मी उद्या ही जी बैठक विसरतो शिंदे समिती जस्टिस शिंदे समितीला ते चालू ठेवायचं काम. ते 3 महिने दिले शिंदे साहेब आपल्या वाढून साहेबांनी तिला 3 वाढून गेले. तुमचं म्हणणं 1 वर्ष. हा म्हणजे तिचं मी तुम्हाला केसेसचं सांगतो. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी, त्या कमिटीवर सुद्धा मी आहे. हे गुन्हे मागे घ्यायचं तर त्याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत. 5 लाखापेक्षा जास्तचं नुकसानचं कायदा एक पूर्वी आपण केलेलं आहे. 5 लाखापेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान असेल तर ती घेता येत नाही. आणि गंभीर इंजुरी म्हणजे सिरियस म्हणजे फोडलंय किंवा असं काही झालं तर त्याच्या 2-3 बैठका झाल्या. काही गुन्हे आपण मागे घेतलेत, फार घेतलेले असं नाही. काही राहिलेत त्या सुद्धा बैठका 2 महिन्यात आचारसंहितेमुळे मग कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आल्या ही आमच्या अंतर्गत घ्यायला आम्ही काय केलं. आम्हीच मार्ग आमचं 3 तास आम्हाला गोळ्या लागल्या. आता गोळ्यात मागायला मार्क होऊन आंतरवालीचे उद्या मला वाटतंय दादा 2 माणसं तुम्ही कुणी तुमची पाठवा. मी घेतो ना मिटिंग. मी स्वतः घेतो. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? मी 100% मिटिंग घेतो. 30 जूनच्या आत सगळं क्लिअर. आज दिवस किती राहील सांगा ना. आज तारीख किती आहे?
14 तेरा आहे. 15 दिवसात साहेब होणार नाही आज 13 किमान एक महिना तरी दिला पाहिजे